हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, आपल्या सर्वांचे लाडके दादा चंद्रकांत दादा पाटील, ज्यांच्या अहवालाचं प्रकाशन करण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। आणि ज्यांचं भाषण हे आत्ताच आपल्या कुटुंबात गप्पा माराव्या अशा प्रकारे आपल्या मनातलं सगळं त्यांनी आपल्यासमोर मांडलं, ते मोदी सरकारमधले तरुण तडफदार राज्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ, या ठिकाणी उपस्थित आमच्या सहकारी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भीमराव अण्णा तापकीर, सिद्धार्थजी शिरोळे, सुनीलजी कांबळे, हेमंतजी रासने, योगेशजी टिळेकर, माजी मंत्री दिलीपजी कांबळे, राजेशजी पांडे, प्रदीपजी कंद, सुभाषजी जगताप, गणेशजी बिडकर, प्रमोदजी भानगिरे, बाळाभाऊ भेगडे, अजयजी भोसले, श्रीनाथजी भीमाले, संजयजी सोनवणे, परशुरामजी वाडेकर, अनुपजी मोरे, राजेशजी शिळीमकर, नवनाथजी पडळकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी मध्यंतरी एक बातमी पाहत होतो आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की देवेंद्र फडणवीसांचं पुण्याकडे विशेष लक्ष दिसतंय, ते 30 दिवसात 9 वेळा पुण्याला आले। आता मी तर काही मोजत नाही, पण मला आनंद आहे की कोणीतरी मोजलं। पण आजचा जो कार्यक्रम आहे हा मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे, कारण आमचे सहकारी मुरली अण्णा यांनी 1 वर्षाचा आपला जो कार्यकाळ आहे त्याचं अहवाल हा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचसोबत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील आज होत आहे। हे जे कार्यालय ते उघडतायत हे 24/7 चालणारं कार्यालय आहे। देशामधलं कुठल्याही खासदाराचं हे एकमेव कार्यालय असेल जे 24/7 चालणार आहे। आणि म्हणून मी ठरवलं की ही संधी सोडू नये, कारण उद्या जेव्हा छापतील की एक खासदार 24/7 कार्यालय चालवतात, तसोबत माझं पण नाव येईल की उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस होते। आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की आजच्या दिवशी पुण्यात येणं हे याकरताही महत्त्वाचं आहे की आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या इतिहासाचे साक्षी असलेले 12 किल्ले हे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोमध्ये नॉमिनेट केले होते। आणि एक मोठी प्रोसेस गेले वर्षभर चालली होती। त्यांचे लोक आले, आपले लोक तिथे गेले, एक आम्ही आशिष शेलारांच्या नेतृत्वात टेक्निकल प्रेझेंटेशनचं शिष्टमंडळ तिकडे पाठवलं। मी स्वतः सगळ्या देशांच्या राजदूतांसोबत संवाद केला, माननीय मोदीजींच्या माध्यमातून, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून, केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सगळ्यांशी संवाद केला। आणि त्याचे सभासद तर सर्व देश आहेत, पण 20 देश असे आहेत की ज्यांना वोटिंगचा अधिकार आहे। आणि यातल्या 2/3 देशांनी जर वोट केलं तर
एखादी वास्तू जागतिक वारसा स्थळ होते, त्यामुळे काल ते वोटिंग होतं. थोडं आम्हाला टेन्शन देखील होतं की आता नेमकं काय होईल. पण मला सांगताना आनंद वाटतो की 20ही देशाने या वारसा स्थळांकरता आपल्या बाजूनं मतदान केलं. आणि त्यामध्ये अर्थातच किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे महाराष्ट्रातले आणि तामिळनाडूतला जिंजी असे हे सर्व किल्ले महाराजांचे जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी त्याला नामांकन मिळालं. आणि हे होत असताना खरं म्हणजे ज्या वेगवेगळ्या निकषांवर या ठिकाणी या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली, त्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही निकष होता तो म्हणजे त्याचं स्थापत्य. ज्या पद्धतीनं या ठिकाणी पश्चिमी घाटामध्ये, डोंगरांमध्ये, दऱ्यांमध्ये, जंगलामध्ये, समुद्र किनाऱ्यावर अशा सगळ्या ठिकाणी अतिशय अप्रतिम अशा प्रकारच्या स्थापत्य कलेचा उपयोग करत जिथनं प्रशासनाकरता अतिशय उत्तम अशा प्रकारची व्यवस्था करता येईल, ज्या ठिकाणी उत्तम जलनियोजन आहे, स्थापत्याचा उत्तम नमुना आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अप्रतिम अशा प्रकारचं बांधकाम आहे. म्हणजे ज्यावेळेस या सगळ्या किल्ल्यांचं वर्णन त्यांच्यासमोर झालं, त्याचं प्रेझेंटेशन झालं, त्यावेळी माचीची जी पद्धत आहे ती पद्धत तिथल्या वेगवेगळ्या देशांना ही त्याचं वेगळेपण जाणवलं. कशा प्रकारे कॅमोफ्लॉज त्या ठिकाणी जो काही प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वारच दिसत नाही आणि तिथपर्यंत पोचता पोचता कशा प्रकारे शत्रूला आधीच गारद करता येतं अशा प्रकारची त्याची सगळी व्यवस्था, त्या किल्ल्यांवरची व्यवस्था, तिथे राहणाऱ्यांची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि एकमताने हा निर्णय घेतला की हे किल्ले खरोखर जागतिक वारसा स्थळ आहेत आणि म्हणून त्याला काल त्यांनी मान्यता दिली. आणि आता आपल्या शिवरायांचा इतिहास, आपल्या मराठा साम्राज्याचा इतिहास, आपल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा जागतिक झालेला आहे आणि आता युनेस्कोच्या वेबसाईटवर तो उपलब्ध असणार आहे. आणि या प्रत्येक किल्ल्यावर युनेस्कोच्या किऑस्कच्या माध्यमातून या किल्ल्यांची माहिती युनेस्को देखील देणार आहे. आणि जगातले पर्यटक, अभ्यासक, इतिहासकार या सगळ्यांकरता आता हे किल्ले एक प्रकारे आकर्षणाचं केंद्र झालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा काल निर्णय झाला आणि आज या पुण्यभूमीमध्ये मला येण्याची संधी मिळाली, कारण छत्रपतींचा इतिहास आणि पुणे या दोघांना कधीच वेगळं करता येत नाही. आणि म्हणून ही छत्रपतींची भूमी, या भूमीत येण्याची संधी मला मिळाली, ही खरोखर मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे. मला यायला थोडा उशीर झाला, पण नागरी उड्डयन मंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचं तर काहीतरी त्यांच्या विभागाचं काम करून गेलं पाहिजे. म्हणून मी नवी मुंबई एअरपोर्टला आधी गेलो, पहिले खात्री केली की याचं उद्घाटन कधी होऊ शकतं, त्याची सगळी पाहणी केली आणि मग तिथनं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आपण जी मिसिंग लिंक तयार करतोय त्याची पाहणी करण्याकरता मी गेलो. मला सांगताना आनंद वाटतो की या मिसिंग लिंकचा फायदा पुणेकरांना काय आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्याचं अंतर हे 6 किलोमीटरने कमी होणार आहे, पण अर्धा तास वेळेची बचत या मिसिंग लिंकमुळे होणार आहे. कारण आताही येताना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला तर पूर्ण त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम हा झालेला मला पाहायला मिळाला. आणि आता तो जो सगळा भाग आहे घाटाचा, तो भाग पूर्णपणे आपल्याला अवॉइड करून येता येणार आहे. आणि ही जी मिसिंग लिंक आहे, स्थापत्यशास्त्राचा हा देखील एक अद्वितीय अशा प्रकारचा नमुना आहे. कारण देशातला सगळ्यात लांब बोगदा 9 किलोमीटरचा हा या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलाय.
देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात रुंद बोगदा, जगातला 23 मीटरचा, हा देखील या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलेला आहे. आणि देशातला सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, 185 मीटर उंच असा केबल स्टेड ब्रिज, हाही या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलेला आहे. आणि म्हणून स्थापत्यशास्त्राचा अतिशय उत्तम नमुना अशा प्रकारे ही मिसिंग लिंक तयार झाली आहे. 94% काम पूर्ण झालंय. नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत ती आपल्याला सुरू करण्याचा मानस आहे. याच्यामुळे नवी मुंबईचा जो एअरपोर्ट आहे, म्हणजे पुण्याला दुसरा एअरपोर्ट आणणं आपण बनवणारच आहोत. नाहीतर तुम्ही म्हणाल की नवी मुंबई एअरपोर्ट का तुम्ही पुणेकरांना विकायचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला नवीन एअरपोर्ट तर आहेच, आम्ही तो करणारच आहोत. पण 1 ते सव्वा तासामध्ये पुणेकर हे नवी मुंबईच्या एअरपोर्टवर पोहोचू शकतील. अशा प्रकारे या मिसिंग लिंकमुळे आज पुणेकरांना फायदा होणार आहे. आणि आता मुंबई पुणे MMR रिजन आणि पुणे असा एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर हा आपण या निमित्ताने तयार करू शकणार आहोत. त्याकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आता एक इकोसिस्टीम या सगळ्या व्यवस्थेमुळे तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आज खरं म्हणजे मुरली अण्णांनी त्यांचा सगळा प्रवास सांगितला. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच कार्यकर्ते आणि नेते घडवण्याचा विचार होतो. मी असेन, दादा असतील, आम्हालाही कोणीतरी कधीतरी घडवलं, संधी दिली, पुढे आणलं. आम्ही पण अगदी जमिनीवर काम करणारे, बूथचं काम करणारे, वॉर्डाचं काम करणारे कार्यकर्ते होतो. पण भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला त्याची क्षमता बघून, त्याची कार्य करण्याची तडफ बघून वेगवेगळ्या वेळी संधी दिली जाते. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की जी पार्टी भविष्यामध्ये गुंतवणूक करते, पुढची पिढी तयार करत असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या मंचावर जर आपण पाहिलं तर अनेक जण मुरली अण्णासहित आपल्याला असे दिसतील की जे पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतायत. पुढचे 20 वर्ष भारतीय जनता पक्ष जे चालवतील अशा प्रकारची मंडळी आपल्याला या मंचावर दिसते. हा विचार हा केवळ भारतीय जनता पक्षामध्ये होतो. आणि म्हणून मुरली अण्णांनी देखील एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं, बूथचा कार्यकर्ता म्हणून काम केलं, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, त्याच्यानंतर खासदार आणि मंत्री, असा हा सगळा त्यांचा प्रवास आहे. दादा म्हणाले ते खरं आहे, मध्ये एक संधी हुकली आपली आमदारकीची. पण जीवनामध्ये मला असं वाटतं की काहीतरी मोठं मिळायचं असतं म्हणून एखादी गोष्ट त्या ठिकाणी हुकत असते. या सगळ्या प्रवासामध्ये गेले अनेक वर्ष मी मुरली अण्णांना बघतो आहे. एखादं काम त्यांना दिल्यानंतर पूर्ण मन लावून ते काम करायचं, त्याच्या पाठीमागे आपली सगळी क्षमता झोकून द्यायची. मला असं वाटतं की ते स्वतःही पैलवान आहे, त्यांच्या घरामध्ये एक पैलवानकीची मोठी परंपरा आहे. पैलवानांचं कसं असतं, एकदा लढाईत मैदानात उतरले की जेवढं अंगामध्ये आहे ती सगळी क्षमता लावून पैलवान लढत असतो. तसं राजकीय मैदानात आणि प्रशासनाच्या मैदानातही मुरली अण्णा सगळ्या क्षमतेने त्या ठिकाणी लढत असतात. म्हणून आता त्यांनी प्रथम माणूस अशा प्रकारचं जे पुस्तक प्रकाशित केलं आहे त्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काही काम केलं आणि त्यातले जे अनुभव आले हृदयस्पर्शी अशा प्रकारचे, त्याच्यावर आधारित त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. पण मला असं वाटतं की खरोखर कोविडच्या काळामध्ये एक महापौर म्हणून मुरली अण्णांनी केलेलं काम हे अतिशय सुंदर, अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं काम आहे. कारण ज्या काळामध्ये अनेक नेते हे घरी बसून होते, बाहेर निघत नव्हते, घाबरलेले होते, अशा वेळी अतिशय ऑर्गनाइज पद्धतीनं त्या काळामध्ये मुरली अण्णांनी काम केलं. आणि म्हणून देशामधल्या ज्या काही महापौरांची दखल कोविडच्या काळात हिमतीने आणि चांगलं काम करणारे महापौर म्हणून घेतली गेली, त्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये मुरली अण्णांचं एक नाव झालं की या महापौराने, पुण्याच्या महापौराने वेगवेगळ्या प्रकारच्या फोरम्सच्या माध्यमातनं पुण्यातला सामान्य माणूस असेल, पुण्यातला गरीब असेल, पुण्यातला उद्योग असेल, पुण्यातला व्यापार असेल,
अशा सगळ्यांकरता जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. व्यवस्था उभ्या केल्या, लोकांना वाचवण्याचं काम केलं, ऑक्सिजनच्या क्रायसिसमध्ये काम केलं. अतिशय असे अनुभव देखील होते की ज्यावेळी लोक वाचतील की नाही, ऑक्सिजन पोचेल की नाही, अशी अगदी अटीतटीची वेळ यायची. पण त्याही वेळेमध्ये संयम न सोडता पाठपुरावा करून त्यांनी जे काही काम केलं, मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि कदाचित म्हणजे मुरली अण्णांची क्षमता तर अनेकांना माहिती होती, पण पुण्यासहित महाराष्ट्रात त्यांची जी क्षमता आहे, एखाद्या व्यक्तीची क्षमता ही क्रायसिसमध्ये समजते. क्रायसिसमध्ये तो काय करतो हे महत्वाचं असतं. चांगल्या काळात तर कोणी नेतृत्व देऊ शकतं, क्रायसिसमधलं नेतृत्व हे खरं नेतृत्व असतं. आणि ते नेतृत्व मुरली अण्णांनी त्या काळामध्ये दिलं. आणि त्यामुळे एक हा क्रायसिसमध्ये काम करू शकतो असा नेता म्हणून त्यांची ओळख ही त्या काळामध्ये सर्वांना झाली. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच पुढच्या काळामध्ये खरं म्हणजे आमचे बापटसाहेब ज्यांनी पुण्याला अतिशय चांगलं नेतृत्व दिलं आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. आणि मग आता पुण्याचा खासदार म्हणून आपण कोणाला या ठिकाणी पुढे केलं पाहिजे, तर आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर एकच नाव होतं, ते म्हणजे मुरली अण्णा मोहोळ यांचं. त्याच्यावर कोणाचंही दुमत नव्हतं. सगळ्या नेत्यांचं सगळ्यांचं एकमत होतं की आता मुरली अण्णालाच ही जागा दिली पाहिजे. आणि मुरली अण्णा निवडून आले. आणि त्यांनी जरी मला ते मंत्री झाले, मला श्रेय दिलं असलं तरी माझं काही श्रेय नाही आहे. मी तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षामध्ये कुठला नेता कोणाला काही बनवत नाही. आपली एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमनुसार प्रत्येकाची क्षमता पाहिली जाते. त्यामुळे आणि मोदीजींना तरुण नेतृत्व, नवीन नेतृत्व समोर आणण्याकरता नेहमीच त्यांचा तो प्रयत्न असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की एक तरुण नेतृत्व म्हणून मुरली अण्णांना पहिल्याच त्यांच्या खासदारकीच्या वर्षामध्ये आणि अगदी सुरुवातीला त्या ठिकाणी भारत सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून घेण्यात आलं. आणि दोन्ही महत्त्वाची खाती, पहिलं खातं नागरी उड्डयन मंत्रालय आणि दुसरं खातं सहकारिता. सहकारिता तर नवीन मंत्रालय, पहिल्यांदा भारत सरकारने सहकार क्षेत्राकरता मंत्रालय तयार केलं. आणि पहिल्यांदा हे मंत्रालय तयार केल्यानंतर हे किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आणण्याकरता देशाचे गृहमंत्री आणि जे सर्वार्थाने मोदी सरकारमधले अत्यंत सक्षम मंत्री आहेत असे अमितभाई शहा यांना सहकारिता मंत्रालय दिलं. आणि त्यांचे राज्यमंत्री म्हणून आपल्या मुरली अण्णांना त्या ठिकाणी काम दिलं. आणि म्हणून मुरली अण्णा खरं म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही हे खरंच आहे की मोदीजींसोबत आणि अमितभाईंसोबत काम करताना त्यांचं अतिशय बारीक लक्ष असतं आणि शिस्त ही प्रचंड आहे. म्हणजे शिस्त किती प्रचंड आहे मी आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगितलं तर जे जे लोक खासदार किंवा मंत्री म्हणून तिथे जातात ते हळूच आम्हाला विचारतात, पुढच्याही आमदार होता येईल का हो? तिथे जे पद आहे ते उपभोक्ता नाही आहेत, तिथलं पद म्हणजे जबाबदारी आणि ती पूर्ण करावीच लागते. ही मोदीजींनी एक नवीन कार्य संस्कृती या ठिकाणी आणली आहे. पण मला हे सांगितलं पाहिजे, खरं म्हणजे नेत्यांशी आपला जो संवाद होतो तो तसा सांगायचा नसतो, पण कधीतरी चांगल्या प्रशस्तीपत्र जी असतात ती देखील आपण जर सांगितली तर काम करण्याकरता आपल्याला हुरूप येतो. आणि म्हणून आता नुकतंच ज्यावेळी माननीय अमितभाई 4 दिवसापूर्वी पुण्याला आले होते एका कार्यक्रमाकरता, ते आणि मी एका गाडीमध्ये आम्ही कार्यक्रमात चाललो होतो, त्यावेळेस अमितभाई म्हणाले, अरे भाई आपका ये मोहोळ बहुत अच्छा मंत्री है, ये बहुत अच्छा काम करता है, ये पढ़कर आता है और इसका भविष्य बहुत उज्ज्वल है, असं अमितभाईंनी म्हटलं. मला असं वाटतं की हे दोन्ही नेते सर्टिफिकेट न देणारे नेते आहेत, सहजासहजी देत नाहीत ते, त्यांची स्क्रुटिनी फार कडक आहे आणि त्यांनी अशा प्रकारचं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की तुमची ट्रेन ही राईट पटरीवर चाललेली आहे आणि योग्य वेगाने चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारे ती चालत राहिली पाहिजे. खरं म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही देशभरामध्ये या ठिकाणी फिरता, दोन्ही विभागाचे कार्यक्रम, दिलेल्या टास्क या पूर्ण करता. अलीकडच्या काळामध्ये तर मी बघितलं आहे की सहकारिता मंत्रालयामध्ये
अमित भाईंचा मुरली अण्णांवर विश्वास आहे की हे नीट करतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते जबाबदाऱ्या मुरली अण्णांवर देत असतात आणि त्या देशभरात ते निभवत असतात. पण हे करत असतानाही जो सल्ला दादांनी दिला तो सल्ला ते कधीच विसरले नाहीत. त्यामुळे पुण्यामध्येही जेव्हा जेव्हा ते पुण्यात असतात त्यावेळी जनसंपर्क हा त्यांचा सातत्याने चालतो आणि वेगवेगळ्या भागामध्ये जनसंपर्क करायचा, वेगवेगळ्या भागामध्ये लोकांना भेटायचं, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि पुण्याचे विषय जे केंद्र सरकारकडे आहेत, पुण्याचे विषय जे राज्य सरकारकडे आहेत, ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करायचा. अशा प्रकारचं काम हे मुरली अण्णांचं चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी काम करतायत. आणि आता तर जे कार्यालय त्यांनी सुरू केलेलं आहे सर्वार्थाने एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं कार्यालय आहे, ज्यामध्ये सगळ्या सिस्टीम्स या त्यांनी ऑनलाईन केल्या आहेत, डिजिटल केल्या आहेत. म्हणजे कोणाला फिजिकल यायचं नसेल तरी देखील या कार्यालयामध्ये तो त्या ठिकाणी डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवू शकतो, आपलं सजेशन देऊ शकतो, माझ्या तक्रारीचं काय झालं हे देखील तो त्या ठिकाणून त्याची माहिती घेऊ शकतो. अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना, या योजनांच्या संदर्भातली मदत, त्या संदर्भातली माहिती, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये वन स्टॉप शॉप म्हणतात. हे शॉप नाही आहे पण वन स्टॉप शॉप ज्याला म्हणतात तशा पद्धतीनं कुठल्याही ग्रीव्हान्स करता आपल्याला कुठे जायचा असा जर प्रश्न पडला तर आपण मुरली अण्णांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारचं कार्यालय हे त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते 24/7 चालणार आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये कार्यालयाच्या पाठीमागे हीच संकल्पना आहे की कुठलंही कार्यालय हे सामान्य माणसाकरता हक्काचं घर असलं पाहिजे. की मला एखादी गोष्ट हवी आहे आणि कुठे जावं हे समजत नाही आहे तर बिनदिक्कत भाजपच्या कार्यालयामध्ये गेलो, भाजपच्या नेत्याच्या कार्यालयामध्ये गेलो, भाजपच्या मंत्र्याच्या कार्यालयात गेलो तर मला त्या ठिकाणी काही ना काही सोल्युशन मिळेल, त्या ठिकाणी कोणी ना कोणी मला अटेंड करेल, अशा प्रकारची भावना असली पाहिजे. त्या भावनेनं प्रेरित होऊनच मुरली अण्णांनी हे कार्यालय सुरू केलं आहे आणि म्हणून मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि भारतीय जनता पक्षाच्या परंपरेला साजेसं त्यांनी आपल्या पहिल्या वर्षाचा अहवाल या ठिकाणी सादर केला आहे. पण मी तुम्हाला सांगतो ये केवळ ट्रेलर है, असली पिक्चर अभी बाकी है. त्यामुळे पुढच्या 4 वर्षामध्ये ज्यावेळेस त्यांचे 5 वर्ष मंत्री म्हणून, तुमचा खासदार म्हणून ते पूर्ण करतील त्यावेळेस अहवाल तर ते सादर करतीलच, पण त्यांचं काम हाच त्यांचा अहवाल असेल हा मला विश्वास आहे. आज खरं म्हणजे या कार्यक्रमाकरता त्यांचा अंदाज चुकलेला मला दिसतो किंवा त्यांच्या कार्याचा आवाका हा त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी बालगंधर्व या ठिकाणी घेतला. कारण जेवढे लोक आत आहेत त्याच्या दुप्पट लोक मला बाहेर भेटले. मला असं वाटलं की कार्यक्रम सुरूच व्हायचा आहे, सगळे लोक बाहेरच दिसत आहेत, पण नंतर पाहिलं तर आतमध्ये एवढे लोक बसलेले आहेत. याचा अर्थ अण्णा दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आता पुढचा कार्यक्रम हा आपला आवाका बघून मोठा कार्यक्रम घ्या, सगळ्यांना आतमध्ये बसायची व्यवस्था ही या ठिकाणी करा, अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. आणि पुण्यनगरी आपलं जे पुणे आहे हे खरं म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर आहेच, पण त्याचसोबत महाराष्ट्राच्या कल्पकतेला जिथे जन्म मिळतो अशा प्रकारचं हे शहर आहे. ही आमची टेक्नॉलॉजीची राजधानी आहे, ही आमची मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी आहे. त्यामुळे सर्वार्थाने महाराष्ट्राला दिशा देणारं शहर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं आणि अशा शहराचे तुम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व करता. आणि म्हणूनच अशा शहराचा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती काहीतरी असाधारण काम करेल तरच पुणेकर डोक्यावर घेतात. तशा प्रकारचं असाधारण काम तुम्ही सुरू केलं आहे आणि ते तुम्ही असंच करत राहावं अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला देतो आणि जीवनामध्ये तुम्ही अशीच प्रगती करत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.